नमस्कार, मी मंजुषा टंकसाली. मराठी भाषा विश्व या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण इयत्ता 10वी अक्षर भारतीचा संतवाणी आहे अंकिला मी दास तुझा याचा स्वाध्याय बघणार आहोत. या अंकिला मी दास तुझा या संतवाणीची भावार्थासाठी आणि स्पष्टीकरणासाठी या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला तर आपण सुरू करूया. अंकिला मी दास तुझा. पहिला प्रश्न आहे, पुढील कृती केव्हा घडतात ते लिहा. माता धावून जाते. केव्हा माता धावून जाते? जेव्हा बाळ आगीत पडते. पृथ्वीवर पक्षिणी झेपावते. केव्हा? जेव्हा पक्षिणीचे पिलू झाडावरून खाली पडते. गाय हंबरत धावते. केव्हा? जेव्हा वासराला भूक लागते. हरिणी चिंतित होते. जेव्हा पाडस वणव्यातील आगीत सापडते. दुसरा प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा. पिलाकडे झेपावणारी कोण? पक्षिणी. रानात लागणारा वणवा. भुकेले झालेले वासरू. याच्यासाठी हरिणी चिंतित होते. कोणासाठी? पाडसासाठी. हंबरत धावणारी धेनू म्हणजेच गाय. पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द. दोन शब्द आपल्याला लिहायचे. माता कनवाळू आणि हरिणी चिंतित. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला या रूपात पाहिले. कोणकोणत्या रूपात पाहिले? माता, पक्षिणी, गाय, हरिणी, मेघ. पुढचा प्रश्न आहे, कोण ते लिहा. परमेश्वराचे दास संत नामदेव. मेघाला विनवणी करणारा चातक पक्षी. संत नामदेवांनी ज्यांना विनवले आहे श्री विठ्ठल म्हणजेच देव. सकल संत गाथेचे संपादक डॉक्टर रा गोसावी. परमेश्वर कृपेची याचना करणारे कोण? संत नामदेव. भुकेलेले वासरू. भक्ताच्या हाकेला धावून येणारा परमेश्वर. चिंतित हरिणी. सहसंबंध जोडा. माता बाळ, हरिणी पाडस, पक्षिणी पिलू, धेनू म्हणजेच गाय, वासरू. पुढील शब्दांचे अर्थ लिहा. अग्नी आग, माता आई, कास काम, दास चाकर किंवा नोकर, धरणी धरती, धेनू गाय, वन रान किंवा जंगल, मेघ ढग, सवे तातडीने, पाडस हरणीचे पिलू. आता पुढचा प्रश्न आहे, काव्य सौंदर्य स्पष्ट करा. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी काजा, अंकिला मी दास तुझा. या ज्या कवितेच्या ओळी आहेत या ओळींचं भाव सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. कसं ते बघा. श्री विठ्ठलाला म्हणजेच देवाला आई समजून संत नामदेव स्वतःला तिचं बाळ समजतायत. विठ्ठल रूपी आईने आपल्या बाळाला मायेने सांभाळ करावा अशी विनवणी संत नामदेव महाराज विठ्ठलाला करतात. संत नामदेव महाराज म्हणतायत, आगीमध्ये चुकून जर एखादं बालक पडलं तर त्याला वाचवण्यासाठी त्याची दयाळू आई जशी धावून जाते त्याप्रमाणे हे देवा, हे विठ्ठला, माझे काम पूर्ण करण्यासाठी तू धावते. मी तुला शरण आलेला तुझा दास भक्त आहे. तुझ्या पायाशी नम्र झालेला मी तुझा परम भक्त आहे. असा काव्य सौंदर्य, भाव सौंदर्य आपण या दोन ओळींचा स्पष्ट करू शकतो. पुढे आहे, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता आपण भाव सौंदर्य पाहिलं, आता आपल्याला विचार सौंदर्य पाहायचं. श्री विठ्ठलाला म्हणजेच देवाला आई समजून संत नामदेव स्वतःला तिचं बाळ समजतात. हे ऍज इट इज मागच्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे तशीच सुरुवात आहे. विठ्ठल रूपी आईने आपल्या बाळाला मायेने सांभाळ करावा अशी विनवणी करताना संत नामदेव म्हणतात, हे विठ्ठला, तू पाण्याने भरलेला ढग आहेस. त्यातल्या पाण्याचा म्हणजेच मायेचा माझ्यावर वर्षाव होईल. मी पावसाच्या पाण्याशिवाय जगू न शकणारा चातक पक्षी आहे. तू पावसाचा ढग आहेस. माझे जीवन तू सांभाळ अशी
मी विनवणी करतोय. मी म्हणजे कोण? संत नामदेव विनवणी करतायत विठ्ठलाला की चातक पक्षाप्रमाणे चातक पक्षी जसा पावसाची वाट बघतो तशी मी तुझी वाट बघतो आहे आणि तू आता लगोलग माझी तहान भागवण्यासाठी धावून ये. पुढचा प्रश्न आहे, संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली मागणी किंवा विनंती सोदाहरण स्पष्ट करा. म्हणजे सोदाहरण म्हणजे उदाहरण देऊन स्पष्ट करायची आहे. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई असं म्हटलं आहे. आपला आईप्रमाणे सांभाळ करण्यासाठी संत नामदेव विनंती करतात. झाडावरून धरणीवर पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षिणी जमिनीवर झेप घेते. वासराला भूक लागली आहे, त्याला दूध पाजण्यासाठी ती वासराकडे धाव घेते. रानात पेटलेल्या वल्व्यात हरणीचे पाडस सापडले तर तिला चिंता वाटते आपल्या पाडसाची. अशी ही हरणी, अशी वेगवेगळे उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं संत नामदेव महाराजांनी परमेश्वराला दिलेली आहेत विनंती करताना. पुढचा प्रश्न आहे, आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई असे म्हटले आहे. आपल्या आईप्रमाणे सांभाळ करण्यासाठी संत नामदेव महाराज विठ्ठलाला विनंती करतायत. आगीत पडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी आई धावत जाते. जमिनीवर पडलेल्या पिल्लांना वाचवण्यासाठी पक्षिणी जमिनीवर झेप घेते. भुकेलेल्या वासराला दूध पाजण्यासाठी गाय हंबरत धावते. रानात वणवा लागला असेल आणि हरणीचं पाडस जर सापडत नसेल तर ती हरणी चिंतित होते. तिची चिंता जी आहे ती चिंता यामधून व्यक्त केलेली आहे. आई, प्राणी, पक्षी, मग मनुष्य असेल किंवा प्राणी पक्षी असेल, आई ही आईच असते. या कवितेमधून तेच त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, पक्षाच्या किंवा प्राण्याचा आपल्या पिल्लाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. यामध्ये तुम्ही तुमचा अनुभव लिहायचा आहे. हे मी मनाने एक उदाहरण म्हणून तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. आमच्या आईने कोंबड्या पाळल्या आहेत. एका कोंबडीला अंडी उगवण्यास बसवले. 29 दिवसानंतर कोंबडीने 4 पिल्लांना जन्म दिला. या पिल्लांना पंखाखाली बसवून झाडाखाली कोंबडी बसत असे. कोंबडीच्या बाजूला गेल्यावर ती अंगावर धावून जायची आणि आपल्या पिल्लांचं संरक्षण करायची. यामधून कोंबडीचं आपल्या पिल्लांवर कशा पद्धतीनं प्रेम आहे, ती कशी आपल्या पिल्लांची काळजी घेते हे स्पष्ट करते. आणि तुम्हालाही अशाच पद्धतीने एखादं उदाहरण लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, अंकिला मी दास तुझा या कवितेचे कवी संत नामदेव. प्रस्तुत कवितेचा विषय अंकिला मी दास तुझा. या अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. पुढचा आहे, प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा अर्थ लिहा. सवेचे झुकावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. भुकेले वत्सरावे, धेनू कुंभरत धावे. झाडावरून अचानक जर पिलू खाली पडलं तर लगेच पक्षिणी त्याच्याकडे धाव घेते. पिलाला वाचवण्यासाठी ती पटकन जमिनीवर येते. जेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय लगेच हुंबरत वासराकडे धावते, जेव्हा त्या वासराला भूक लागलेली असते. अजून एक आहे, अग्नी माझी पडे वाळू, माता धावे कनवाळू. आगीमध्ये चुकून जर एखादं बाळ पडलं तर त्याला वाचवण्यासाठी त्याची आई जी आहे, दयाळू आई, अशी ती वेगाने त्या बाळाकडे धावून जाते. या कवितेतून आपल्याला काय संदेश मिळतो तर संत नामदेव देवाला आई मानून आपल्या बाळाप्रमाणे सांभाळ करावा अशी ते संत नामदेव जे आहेत ते विठ्ठलाला विनवणी करतात. आता पुढे आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. आता ही जर कविता तुम्हाला आवडली असेल तर ती का आवडली आहे आणि जर नसेल आवडली तर ती का आवडली नाही, हे दोन्हीही कारण तुम्हाला इथे लिहिणं आवश्यक आहे. अंकिला मी दास तुझा हा अभंग संत नामदेवांनी लिहिलेला आहे. संत नामदेव देवाला आई मानून आपला बाळाप्रमाणे सांभाळ करावा अशी ते विनंती करत आहेत. म्हणून मला ही कविता फार आवडली. अशा पद्धतीचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न म्हणजे तुम्हाला काही मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करायचं असतं. मुद्दे हे होते की प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत, कवितेचा विषय काय आहे, ओळींचा सरळ अर्थ लिहा, या कवितेतून तुम्हाला मिळणारा संदेश काय आहे
आणि जर ही कविता आवडली असेल तर का आवडली आणि नसेल आवडली तर का आवडली नाही, अशा पद्धतीनं हा प्रश्न लिहायचा असतो. तर हे झालं अंकिला बी दास तुझा या कवितेचं संपूर्णपणे स्वाध्याय झालाय. अशाच वेगवेगळ्या कवितांसाठी, पाठांसाठी, त्यांच्या स्पष्टीकरणासाठी आणि प्रश्न उत्तरासाठी मराठी भाषा विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.